राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आलोय मी माझ्या शेतात, कारण आमची मुहूर्ताची केळीची गाडी भरली जाते। म्हणजेच काय तर आज पहिल्यांदा आमच्या केळीच्या वावरातून केळी कापली जाते, त्याला मुहूर्ताची गाडी म्हणतात। आता किती माल भरतो वगैरे हे सर्व तुम्हाला दाखवणार आहेत, कसा प्रोसेस असते, लोक कसं कट करतात, काय असतात सर्व दाखवणार। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करायला शेअर करायला विसरू नका। शेतामधून केळी कट करून गाडीजवळ आणली जाते। शेतकरी आणि व्यापारीच्या समोर ती मोजली जाते। नंतर त्या केळीला कट करून व्यवस्थितपणे धुवून मग गाडीमध्ये रचली जाते, जेणेकरून ते पुढच्या प्रवासासाठी केळी व्यवस्थित राहील। तर मित्रांनो, असं केळीच्या बागमधून हे झाडं तोडून तिकडे गाडीवर आणले जातात आणि तिथं भरले जातात मोजून। तर आता हे सर्व जे वर्कर्स आहेत तिथून ते एक झाड असं नेत आहेत, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला आता एक दाखवतो। आणि बघा, असा असतो केळीचा घड, त्याला शेवटी खाली असं एक फळ असतं, या फळातूनच हे केळीचे एक खांब वर जातात आणि मोठं होत चालतात। तर असे केळीचे झाड आहेत, तुम्हाला अजून दाखवतो कसे आणतात वगैरे आणि काय मोजमाप असतं, सर्व गोष्टी तुम्हाला मी आता दाखवणार आहे। आता आलो मी बाहेर। केळीच्या झाडापासून गाडीपर्यंत केळी आणण्यासाठी व्यापारी त्यांचे लोक आणतो, ते डोक्यावर घेऊन केळीच्या गाडीपर्यंत ही केळी आणतात। आणि केळी आणल्यानंतर तिला मोजलं जातं। मोजल्यानंतर ते एका कागदावर लिहिलं जातं। लिहिलं झाल्यानंतर ते लगेच गाडीमध्ये ठेवलं जातं। आता माझं शेत बघा मित्रांनो, मस्त सर्वीकडे केळी लागलेली आहेत आणि माझं शेत हे गिरणा नदीला लागून आहे। शेतामध्ये मस्त नारळाचे झाड सुद्धा आहेत। तुम्ही जे हे झाड बघताय आता, या झाडाच्या सावली खाली बसून आम्ही केळी मोजतोय आणि या झाडाला बंगई सुद्धा आहे बरं का। शेतामध्ये असं लाईव्ह पाणी पिण्याची मजा वेगळी आहे। हा जो अनुभव आहे तो फक्त एक शेतकरीच समजू शकतो। आणि ते आमच्या शेतातलं डायरेक्ट ठिबकचं पाणी जे आम्ही झाडांना देतो तेच पाणी आम्ही घेतो, म्हणजे जे पाणी पिऊ शकतो तेच पाणी आम्ही आमच्या झाडांना देतो। तर मित्रांनो, आमची गाडी भरली गेलेली आहे, गाडी गेलेली आहे, मी आता जातोय घरी। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला एका शेतकऱ्याच्या वावरातून केळी कशी काढली जाते आणि तुमच्यापर्यंत ती केळी कशी पोहोचते, हा एकंदरीत मी शॉर्ट असा व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।